महाराष्ट्राचे सरकार खात्याचे मंत्री बाळासाहेब पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले नॅशनल कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, श्रीयुत सोमरेश, श्रीयुत के.आर. पाटील, सकाळ गोष्टी चेअरमन प्रतापराव पवार, ज्यांचं भाषण आपण ऐकलं आणि केंद्र सरकारचं प्रतिनिधित्व या क्षेत्रामध्ये करतात त्या डॉक्टर संगीता कस्तुरे, जयप्रकाश दांडेगावकर, अन्य सगळे व्यासपीठाचे सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, अलीकडच्या काळामध्ये नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न साखर धंद्यामध्ये असलेल्या ठिकठिकाणच्या नेतृत्वाने केली. एक काळ असा होता की साखरेची निर्मिती नंतरच्या काळामध्ये मोल्यापासून पुढे जायचा प्रयत्न आपण केला. त्याच्यात सुधारणा करून इथेनॉलपर्यंत आपण जाऊन पोचलो. वीजमधून वीज तयार करण्याचा निर्णय घेतला आणि सेंट वॉश आणि बाकीच्या गोष्टीमधून विविध प्रकारची खतं ही तयार करण्याच्याबद्दलची सुद्धा काळजी आपल्याच्या अनेक सरकारांनी केली. आणि साधारणतः आता हायड्रोजनकडे जाण्याच्या संबंधीची चर्चा ही चालू आहे आणि त्याचा आज ना उद्या निकाल हा आपल्याला घ्यावा लागेल. ज्यावेळेला आपण अशी चर्चा करतो की जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये एक प्रश्न हल्ली दिवसेंदिवस वाढायला लागला आहे आणि तो म्हणजे गळीत हंगामाचा कालावधी. गळीत हंगामाचा कालावधी दिवसेंदिवस कमी होत आहे आणि साखर धंद्याचं अर्थशास्त्र त्याच्यामुळं अडचणीत येत आहे. आणि त्या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा असेल तर जे प्रॉडक्ट जे काही नवीन आपण करू शकतो आणि जे काही नुकसान होतं ते नुकसान भरपाई होईल याची काळजी घेतो, तर माझी खात्री आहे की साखर धंद्याचं अर्थकारण हे मजबूत होईल. सुदैवानं यंदाचं वर्ष साखरेच्या मार्केटिंगच्या संदर्भामध्ये, निर्यातीच्या संदर्भामध्ये, दराच्या संदर्भामध्ये ठीक आहे. यंदाचं वर्ष ठीक आहे, त्याच्यात तक्रार करायला काही जागा नाही. दोन पैसे संस्थेनं मिळाली. त्यामुळं आणखीन काय काय करता येईल त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीनं ही राष्ट्रीय सहवीज निर्मिती हा उपक्रम माझ्या मते अत्यंत महत्त्वाचा आहे. आज तिसऱ्या राष्ट्रीय सहजीवन निर्मिती पुरस्कार समारंभ या ठिकाणी होतो आहे आणि मला आनंद आहे की अनेकांनी त्याच्यामध्ये सहभागी होण्याची भूमिका घेतली. आपण साखर उद्योगाचे दणका नोंदलेले आहात. हा उद्योग भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि या उद्योगानं ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलायचा अनेक ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. जनतेच्या सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी हा उद्योग नेहमी महत्त्वाची भूमिका बजावत आला. साखर उद्योगानं काळाची चाहूल ओळखून विज्ञानाची कास धरून राष्ट्रहितासाठी सरकारच्या हाकेला प्रतिसाद देत
सहज निर्मिती या क्षेत्रात प्रवेश केला आणि देशात कधी काही तीव्र असलेल्या वीज टंचाईच्या समस्यावर उपाययोजना करण्यासाठी मोठं योगदान दिलं. आता हाच उद्योग इथेनॉल वितरण कार्यक्रमामध्ये सक्रिय असून 2025 पर्यंत E20 मिशनमध्ये महत्त्वाचा सहभाग घेत आहे आणि त्यामुळं सरकारला परकीय चलनामध्ये जवळपास 50,000 कोटीच्या आसपास रकमेची वसूल झाली आणि हा निधी देशाच्या इतर गरजेच्यासाठी वापरणं शक्य झालेलं आहे. सहज निर्मितीच्या मदतीनं साखर कारखाने मी आत्ता सांगितल्याप्रमाणे हायड्रोजन निर्मितीकडे वाटचाल करत होते. फ्लेक्सवेलचा उपयोग करून बायोसीव्हीजी निर्मितीचा मार्ग साखरधंद्यांनी यशस्वी केला. आता त्याच्याबरोबर नेफियर गवत आणि इतर कृषीजन्य कच्च्या मालाचा वापर करून शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल आणि त्यामुळं साखर कारखाने आता बायो एनर्जी हब म्हणजे कृषी ऊर्जा प्रक्रिया केंद्रात रूपांतरित होत आहे. ही अतिशय दवनीची बाजू आहे. पण दुर्दैवानं राष्ट्रीय जैव ऊर्जा अभियानामध्ये साखर कारखान्याच्या वगैरेवर आधारित सहजीवन निर्मितीला हवं तसं स्थान मिळत नाही. तसंच राज्य वीज नियामक आयोग आणि केंद्रीय विद्युत नियामक आयोग CERC यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव दिसतो आणि हा समन्वयाचा अभाव पाहता केंद्र सरकारने ग्रामीण भारताच्या हितासाठी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यायची गरज आहे. MNREचे सल्लागार आणि माजी सहसचिव आज आपल्यामध्ये दिसतात. त्यामुळे मला हे सुचवायचे आहे की धोरणकर्ते जे आहेत त्यांच्या नजरेला हे निदर्शन आणून द्यावं की भारतातील साखर धंद्याच्या वगैरेस आधारित सहजीवन निर्मितीकडे पुन्हा अधिक लक्ष द्यायची गरज आहे. मला विश्वास आहे की आर्थिक आणि आर्थिकेतर अशा दोन्ही प्रकारच्या धोरणांवर ठोस हस्तक्षेप केल्यास राष्ट्रीय जैव ऊर्जा अभियान दिशा अधिक बळकट होईल आणि भारताच्या ग्रामीण भागात वाढती विजेची मागणी, विकेंद्रित ऊर्जाचे महत्त्व, दर्जेदार वीज निर्मितीची गरज हे सर्व पुन्हा एकदा वगैरेस आधारित सहवीज निर्मितीचं महत्त्व अधोरेखित करत आहेत. भारत सरकारने पुढाकार घेऊन वगैरेस आधारित सहजीवन निर्मितीला बायोमास आधारित सहजीवन निर्मितीपासून वेगळं ठेवू नये हा माझा आग्रह आहे आणि ही बाब मी केंद्र सरकारला 2-3 वेळेस सुचवलेली आहे. आता वेळ आलेली आहे की या दोन्ही गोष्टी एकसारख्या समजून वगैरेसलाही कृषी बायो मास म्हणून मान्यता द्यावी. मला आनंद आहे की कोजनरेशन असोसिएशनने साखर आणि ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचं महत्त्व ओळखलं आहे. आज या ठिकाणी काही प्रेझेंटेशन करण्यात येणार आहे आणि ते ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटच्या बारामती यांच्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नाची दखल घेतली. या ट्रस्टनी AIच्या वापरानं उत्पादनात वाढ आणि खर्चात बचत हे शक्य असल्याचं सिद्ध केलेलं आहे आणि मला खात्री आहे की ऊस उत्पादनामध्ये झालेली वाढ कारखान्यांना साखर, इथेनॉल, बायो-CNG आणि सहजीवनाच्या निर्मितीच्या उत्पादनाला मदत होईल. आजच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या अनेक साखर कारखान्यांचा मोठा सहभाग आहे
आणि मी त्यांना एक गोष्ट सुचवू इच्छितो की कोजल इंडियाने गेल्या 2 दशकापासून अधिक काळ सहजी निर्मिती प्रकल्पात होतं सातत्यपूर्ण प्रयत्न आणि भरीव काम केलं. वीज नियामक आयोगाकडे वीज दर वाढीसाठी पाठपुरावा करणं, अनुदानासाठी प्रयत्न करणं, सौर ऊर्जा प्रकल्पासाठी निश्चित धोरण मान्य करून घेणं अशी अनेक कामं केलेली आहेत. प्रकल्प उभारणी यशस्वी करण्यासाठी कोजल इंडिया विविध विषयावर चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतात. कोजल इंडियाच्या उपक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घेऊन ही संस्था अधिक बळकट करण्याची आवश्यकता आहे. आपल्या सहकार्याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. पुन्हा एकदा ज्यांना पुरस्कार मिळाले त्या पुरस्कार विजेत्यांचं मी अभिनंदन करतो आणि अपेक्षा करतो की ते सहवीज निर्मितीच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करून आपली कामगिरी अशीच उत्तम ठेवतील. मी कोजल असोसिएशन ऑफ इंडिया याच्या सर्व पदाधिकारी आणि अधिकारी आणि सहकारी यांचा आजचा या कार्यक्रम योजनाबद्ध रीतीनं आयोजित केला त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर की वेळात वेळ काढून आलात आणि इथं उपस्थित राहिलात. आणि आता आपण इथे मी सगळ्या